एक भाकर खाणारे 2 भाकरी खातील। काल पोरी कर झणझणीत मटणाचा रस्सा। ना टाका हळद मीठ अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घ्या मटणाला लावून। कांदा खोबरं भाजालं भाजणं झालं तर काढून घ्या तवा ठेवा। त्यावर टाका धने भाजलेले कांदे सक तेल डाळ्या भाजलेलं खोबरं कश टाका खरपूस उद्यानंतर मसाला काढून घ्या मसाला पाट्यावर दन दन वाटून। पोरी त्या घरी नसन पाटा तर बाजूच्या घरी जायचं, बाजूच्या घरी नसन पाटा तर गपचूप घरी यायचं, मिक्सर मध्ये वाटायचं। त्यावर वाटण मात्र बारीक चिरीक वाटायचं। वाटणं झालं तर काढून घ्यायचं। मला आता मटणाला उब देऊ। कुकर मध्ये टाका तेल कांदा नरम होद्यानंतर मटण टाका। नाला इकडून तिकडून करा कुकरचं झाकण लावा। 2 शिट्ट्या मारा। कुकर थंड झालं की झाकण काढा। तेल अद्रक लसूण कोथिंबीर वाटलेलं वाटण। पोरी आज आपण स्वादिष्ट मसाले वापरत आहे। मसाल्याचा कलर पण खूप सुंदर आहे, प्रमाणेच खायला स्वादिष्ट आहे। प्री तुला हे मसाले हवे असेल तर यांचा नंबर तुला पुढे दिसत असेल, या नंबरवर कॉल करून मसाले ऑर्डर नक्की कर। त्याला परतला की त्यात मटण टाका। मटण पण चांगलं परतू द्या। नंतर जेवढं हवं तेवढं पाणी टाका आणि रस्स्याला गदगद कडू द्या। झाला मटणाचा रस्सा तयार। बाकीचं चालूच राहील। तुम्ही बसा बरं। वाढलं ताट मोडा बाजरीची भाकरी वता मटणाचा रस्सा। बसा एका ठिकाणी मांडी घालून मारा ताव। काल पोरी ठोक एक लाईक। कच्ची मेथी पण आवडत असेल खायला तर मीठ लिंबू पिळा मटणाच्या काल्यासोबत खा।